नमस्कार मित्रांनो, वेलकम टू चॅप्टर 11 दॅट इज फंक्शन्स. सो आज आपण बघणार आहोत हे फंक्शन्स काय असतात, कारण नेक्स्ट जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये आपण फंक्शन्सच वापरणार आहोत. आपण नेक्स्ट बघणार आहोत नंबर्स अँड डिजिट्स. सो बाय युझिंग फंक्शन्स आपण ते ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. सो त्यासाठी फंक्शन्स हे काय असतात, व्हॉट एक्झॅक्टली दे आर, हाऊ दे आर युज्ड, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं. सो विदाउट एनी फर्दर डू लेट्स गेट स्टार्टेड. So, what is functions or what are methods? To give you an simple example, असं इमॅजिन करा आपल्याकडे एक ज्यूस मिक्सचर आहे किंवा ज्यूस ग्राइंडर आहे. त्यात आपण काही फ्रूट्स इनपुटमध्ये देतो. आपण फ्रूट्स काही इनपुटमध्ये देतो या मिक्सचरच्या, आणि या मिक्सचरमधून आपल्याला काही आउटपुट मिळते, दॅट इज आउटपुट. सो फंक्शनचं काम काय आहे? काही इनपुट घेणे आणि बाय युझिंग दोज इनपुट आपण काही आउटपुट काढून देतो. सो बेसिकली हाच एक काम आहे फंक्शन्सचा. सो व्हॉट फंक्शन्स रिअली आर? सो दे आर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आपण म्हणू शकतो ते काही सेट्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत जेणेकरून ते काही सर्टन टास्क परफॉर्म करतात. और वी कॅन से दे आर अ नेम्ड ब्लॉक ऑफ कोड. एक ब्लॉक ऑफ कोड आहे ज्यात काही इनपुट येते आणि ते सर्टन टास्क परफॉर्म करतात आणि आपल्याला काही आउटपुट काढून देतात. सो वी कॅन से दे आर नेम्ड block of code which perform certain task, or we can say a desired task. So basically ही तर आयडिया आली आपल्याला फंक्शन्स एक्झॅक्टली काय असतात. आली आयडिया. टेक ॲन एक्झाम्पल ऑफ ज्यूस मिक्सचर. लक्षात ठेवा, फ्रूट्स ॲज अन आपण इनपुट देतो. फंक्शनला काही इनपुट पाहिजे असतात, जसं की आपण पॅरामीटर्स देतो आणि तो आपल्याला काही आउटपुट रिटर्न करतो. रिटर्न म्हणजे रिटर्न काढून देणे. सो चला ह्या फंक्शन्स क्रिएट कसे करतात कोडिंगमध्ये, जावामध्ये, ते बघूयात. सो खूप इझी असतात फंक्शन्स क्रिएट करणं. सर्वात आधी तुम्हाला लिहायचा असतो रिटर्न टाईप. रिटर्न टाईप काय असतो? आपल्याला जे रिटर्नमध्ये पाहिजे त्यांचं नेचर काय असणार? ते इंटिजर असणार, फ्लोट असणार, डबल असणार, कलेक्शन्स असणार. काय आपल्याला रिटर्न करायचं एक्झॅक्टली? रिटर्न टाईप. आणि त्यानंतर आपण देतो फंक्शन नेम किंवा मेथड नेम. आणि पॅरेंथेसिसमध्ये आपण पाठवतो काही पॅरामीटर्स लाईक इंटिजर. आणि या आपण ब्लॉकमध्ये लिहितो आपला कोडिंग लॉजिक. आणि लास्टला आपण इथून काही रिटर्न करतो, व्हॅल्यू असेल ती किंवा कोणती स्ट्रिंग असेल. सो हा बेसिकली झाला आपला एक सिंटॅक्स फंक्शन्स क्रिएट करायसाठी. सो चला एक एक्झाम्पल घेऊया, खूप इझी एक्झाम्पल घेऊया. लेट्स से आपल्याकडे एक इंटिजर व्हेरिएबल आहे 10, दुसरा आहे 20. सो यांचा डेटा टाईप आहे इंटिजर आणि आपल्याला परफॉर्म करायचा एक सर्टन टास्क विच इज ॲडिशन. सो ए प्लस बी करायचं आपल्याला. त्याला आपण एक व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून टाकूया, इंट सम इक्वल्स टू ए प्लस बी. आणि लास्टला आपल्याला रिटर्न करायचं आहे, प्रिंट करायचं आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन सम. सो हा आपला असतो बेसिक कोड. यालाच आपण फंक्शन्समध्ये कसं लिहितो. सो याचं फंक्शन जर क्रिएट करायचं असेल, आपण इथे एक व्हेरिएबल दिला आहे, दुसरा व्हेरिएबल, आणि आपल्याला रिटर्न करायचं सम. सो याचं फंक्शन कसं बनवणार? आपण सर्वात आधी रिटर्न टाईप लिहिणार विच इज इंटिजर. आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करायची आहे, इंट. त्यानंतर फंक्शनचा नेम, मिनिंगफुल नेम द्यायचा कधी पण फंक्शनचा, जेणेकरून समोरच्याला समजलं पाहिजे की आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत त्यात. सो आपण एक ॲडिशन परफॉर्म करणार आहोत, त्यात आपण 2 व्हेरिएबल टाकणार आहोत. इथे तुम्ही व्हेरिएबलचे नाव चेंज करू शकता. इंट लेट्स टेक आपण नंबर 1 घेतो आहे आणि एक इंट नम 2. सो आपण 2 हे इनपुट दिले आहे. सो इथे आपण ॲज अन पॅरामीटर्स पास केले. सो दीज आर कॉल्ड पॅरामीटर्स. आणि इथे आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचा आहे इंट सम म्हणून, ज्यात आपण हा ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत विच इज num1 प्लस num2. एक नंबर आणि दुसरा नंबर. आणि लास्टला आपल्याला काय लिहायचं असते? रिटर्न करायची असते ती व्हॅल्यू. आपण रिटर्न काय करणार आहोत? एक इंटिजर व्हेरिएबल. हा रिटर्न टाईप काय? इंट. सो इथे पण आपण एक व्हॅल्यू रिटर्न करणार. हाच बेसिकली झाला आपला एक फंक्शन. दिस इज आवर मिक्सचर. आपण इनपुटमध्ये फ्रूट्स काय दिले आहेत? 2 नंबर. आणि आपल्याला आउटपुट काय मिळालं आहे? सम. ज्याचा रिटर्न टाईप काय? इंटिजर. समजलं आहे? चला याला एक VS कोडमध्ये परफॉर्म करून बघूयात. सो इथे मी एक क्लास घेतला आहे आणि तिथे 2 नंबर्स घेतले, इंटिजर a इक्वल्स टू 20 आणि b इक्वल्स टू 20. सो आता आपल्याला एक फंक्शन बनवायचं आहे.
आपण सर्वात आधी काय लिहितो, रिटर्न टाईप इंट आणि त्यानंतर त्या फंक्शनचा नेम. आपण काय करणार आहोत, परफॉर्म ॲडिशन. त्यात आपल्याला 2 पॅरामीटर्स पास करायचे आहे. इंट तुम्ही ए लिहू शकता, कॉमा इंट बी लिहू शकता, किंवा इंट नम कॉमा इंट num2. याला num1 करून टाकूयात. ओके. आणि यात आपल्याला लिहायचा असतो आपला लॉजिक. सो इंट सम इक्वल्स टू num1 प्लस num2. आणि लास्टला आपल्याला काय करायचं असतं, रिटर्न आपल्याला करायचं सम. आपला कोड सध्या एरर फेकणार कारण आपण इथे स्टॅटिक कीवर्ड नाही वापरला आहे. सो सध्यासाठी इग्नोर करून तुम्ही पब्लिक स्टॅटिक लिहून टाका, जेणेकरून तुमचा कोड कंपाईल होणार आणि तो एरर नाही फेकणार. आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत हे स्टॅटिक कीवर्ड, पब्लिक कीवर्ड वगैरे काय असतात. सो त्याला सध्या इग्नोर करा. आपण आता आपला फंक्शन क्रिएट केला आहे. सो आपण काय करणार, हा इंट ए, हा जो इंट ए आहे तो इथे num1 म्हणून पास करणार. इंट बी आहे 20, तो num2 म्हणून पास करणार. इथे तुम्ही ए आणि बी पण लिहू शकता. सो आपण इथे 10 20 दिला आहे आणि आपल्याला रिटर्न काय करायचं आहे, त्यांचा ॲडिशन. सो 10 + 20 आपल्याला रिटर्न काय होणार, 30. बट तो 30 येणार कसा, आपण त्या फंक्शनला कॉल कसं करणार, खूप इझी आहे. आपण फक्त फंक्शनचं नाव लिहायचं आणि त्यात आपले पॅरामीटर्स पास करायचे. हे तर झालं, आपण फंक्शन कॉल केला आहे. इथून हा नंबर आपल्याकडे येणार, बट तो आपल्या टर्मिनलवर नाही दाखवणार. टर्मिनलवर काय नाही दाखवणार, कारण आपण नाही लिहिलं आहे system.out. system.out.printlnचं काम काय असतो, system.out म्हणजेच कन्सोलवर आम्हाला प्रिंट करायचं आहे ते. सो त्याला आपण system.out.println मध्ये लिहायला पाहिजे. समजलं इतकं? चला याला कंपाईल करून रन करूया. जावा सी कॅल्क्युलेटर डॉट जावा आणि जावा इंटरप्रिटरला बोलूया कॅल्क्युलेटर. देयर वी गो. सो इतका इझी असतो हा फंक्शन. चला अजून एक ऑपरेशन परफॉर्म करून बघूयात. आता कॅल्क्युलेटर बोललेच आहोत तर आपण एक मल्टिप्लिकेशन हावाला ऑपरेशन करून बघूयात. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करावं लागेल, आपल्याला रिटर्न काय करायचं आहे, रिटर्न टाईप तसं द्यावं लागेल. आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करायची आहे. त्यानंतर आपण फंक्शनचं नाव ज्यात असते, इथे मल्टिप्लिकेशन लिहिलं आहे मी, इथे इंट ए पास करतोय मी, इंट बी. तुम्ही इथे व्हेरिएबल्सचे नेम चेंज करू शकता, बट त्या फंक्शनमध्ये जे आपण व्हेरिएबलचे नेम पॅरामीटर्समध्ये घेतले आहेत तेच फक्त तुम्हाला इथे यूज करायचं आहे. सो इंट मल्टिप्लिकेशन इक्वल्स टू ए इंटू बी आणि इथून आपल्याला रिटर्न करावं लागेल मल्टिप्लिकेशन. आणि इथे सध्या पब्लिक स्टॅटिक लिहून टाका, पब्लिक स्टॅटिक. ओके. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन हा फंक्शन कॉल करायचा आहे. सो फंक्शन कॉल कसं करतात, त्याचा नेम द्यायचा आणि त्यात पॅरामीटर पास करायचे. इथे आपण ए आणि बी पास केलं आहे. ओके. आणि त्याला आपण प्रिंट करणार फायनली. चला याला कंपाईल करूया आणि रन करूया. देयर वी गो. 20 × 10 200 आपल्याकडे आउटपुट आला आहे. सो आपल्याला एक फंक्शनची आयडिया तर आली, बट आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये कोणी विचारलं फंक्शन्स काय असतात तर आपण काय सांगायचं. सो जसं मी सांगितलं, सर्वात आधी बोलायचं, फंक्शन्स आर नथिंग बट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज मेथड्स इन जावा. त्याला आपण मेथड्ससुद्धा म्हणतो. दुसरा तुम्ही काय बोलू शकता, दे आर अ नेम्ड ब्लॉक ऑफ कोड विच परफॉर्म सर्टन टास्क अँड रिटर्न अस द डिझायर्ड आउटपुट, असं बोलू शकता. किंवा हे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लिहू शकता. अ मेथड इज अ ब्लॉक ऑफ कोड विच ओनली रन्स वेन इट इज कॉल्ड. एक्झॅक्टली. आणि जर तुम्ही फंक्शन बनवून ठेवला आणि जर तुम्ही त्याला कॉलच नाही केला तर तो रनच नाही होणार. सो अ मेथड इज अ ब्लॉक ऑफ कोड विच ओनली रन्स वेन इट इज कॉल्ड. यू पास डेटा नोन ॲज पॅरामीटर्स. आपण इनपुट ए, num1 num2 दिला आहे, त्याला पॅरामीटर्स म्हणतात. आपण ते डेटा पास करतो इनटू अ मेथड ऑर फंक्शन. मेथड आर यूज टू परफॉर्म सर्टन ॲक्शन्स. मी जसं सांगितलं, आपण एक इनपुट देतो, ते सर्टन टास्क परफॉर्म करतात आणि आपल्याला आउटपुट देतात. अँड दे आर नोन ॲज फंक्शन्स. वाय यूज मेथड्स, टू रियूज कोड. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण फंक्शन कशासाठी वापरतो. लेट्स से इथे मला आता इंट
C equals to 40, int D equals to 10. आपल्याला असे मल्टिपल व्हेरिएबल्स रिपिटेटिव्ह टास्क करावं लागले असते युजिंग न्यू व्हेरिएबल int sum 2 equals to C plus D. यासाठी आपल्याला int sum 1 equals to A plus B. सो आपल्याला हा सर्टन टास्क कंप्लीट करण्यासाठी एक नवीन व्हेरिएबल घ्यावं लागतं आहे. आपल्याला तोच टास्क परफॉर्म रिपिटेटिव्हली करावं लागते. सो बेटर काय एक असा फंक्शन्स बनवून टाकायचे किंवा असला एक ऑपरेशन परफॉर्म करा जेणेकरून आपण त्याला यूज करून तो रिपिटेटिव्ह यूज करू शकलो पाहिजे. म्हणूनच आपण वापरतो फंक्शन टू रियूज कोड. डिफाईन द कोड वन्स अँड यूज इट ॲज मेनी टाइम्स यू वॉन्ट. सो एक मेन ॲडव्हान्टेज असतो फंक्शनचा किंवा त्याची फंक्शनॅलिटी असतो की आपण तो कोड रियूज करू शकतो. त्या फंक्शनला आपण वारंवार यूज करू शकतो विदाऊट टेकिंग एक्स्ट्रा मेमरी. सो दॅट वॉट बेसिकली अ फंक्शन इज. आणि आपण बघितलं आहे फंक्शन क्रिएट कसे करतात. सो हा बेसिकली त्या सिंटॅक्स आहे आपण बघितला आहे. आपण रिटर्न टाईप लिहितो आणि मेथडचा नेम देतो आणि त्यात काही पॅरामीटर पास करतो. इथं पॅरामीटर टाईप काय होता आपला इंट आणि पॅरामीटर नेम नंबर ठेवला होता आपण. ओके. आणि आपण तिथून काही रिटर्न व्हॅल्यू केली होती आणि इथे आपण एक सम व्हेरिएबल घेऊन ऑपरेशन परफॉर्म केला होता. त्याच्या आधी काय असते मॉडिफायर जेच आपण लिहिले पब्लिक, अजून असतात प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. सो हे आपण पुढे बघणार आहोत. सध्यासाठी हा मॉडिफायर तुम्ही इग्नोर करा. सो तेच लिहिलं आहे. सर्वात आधी मॉडिफायर डिफाईन करा विच आर बेसिकली पब्लिक, प्रायव्हेट, स्टॅटिक. ओके. रिटर्न टाईप खूप महत्त्वाचं. आपण रिटर्न काय करणार आहोत अजून एक एक्झाम्पल बघूयात. लेट्स से तुम्हाला काहीच रिटर्न नाही करायचं, तुम्हाला डायरेक्ट प्रिंट करायचं आहे. मी इथे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन नाही लिहिणार आहोत. आपण एक असं फंक्शन क्रिएट करणार आहोत. लेट्स क्रिएट अ फंक्शन कॉल वॉइड. वॉइड म्हणजे रिटर्न काही नको करू. तुम्हाला जर कोणती गोष्टी प्रिंट करायची असेल तर आपला फंक्शनचा रिटर्न टाईप असला पाहिजे वॉइड. वॉइड ॲडिशन इथे 2 घेऊयात कारण आपल्याकडे ॲडिशन हा ऑपरेशन ऑलरेडी आहे. इंट num1 कॉमा इंट num2. इथे आपण एक व्हेरिएबल घेतला इंट सम इक्वल्स टू num1 प्लस num2. ओके. सो इथे आपल्याला रिटर्न काही नाही करणार आहे. आपल्याला इथे मॅन्युअली प्रिंट करावं लागेल. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. आपण इथे करणार सम प्रिंट. चला फंक्शनला डायरेक्टली कॉल करूयात. आपण बनवला आहे ॲड 2 नावाचा फंक्शन आणि त्यात आपण पॅरामीटर पास केला ए कॉमा बी. सो इथे जसं तुम्ही बघता इथे आपण वॉइड हा टाईप घेतला आहे रिटर्न टाईप. सॉरी इथे आपण पब्लिक स्टॅटिक लिहिणं विसरलो. पब्लिक नाही लिहिला तरी चालेल पण स्टॅटिक महत्त्वाचं आहे कारण आपण स्टॅटिक ब्लॉकसोबत त्याला कंपाईल करणार आहोत. सो इथे आपण डिरेक्टली तो फंक्शन कॉल केला आहे. सो इथे एक गंमत बघा तुम्ही. जावा कॅल्क्युलेटर डॉट जावा आणि डिरेक्ट इथे आपल्याला व्हॅल्यू डायरेक्ट प्रिंट करून मिळाली आहे कारण इथे आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल इथे नाही लिहिलं आहे. बट इथे आपण वॉइड म्हणजे इथे आपण प्रिंट करून घेतलं आहे त्याला. सो आयदर इट शुड प्रिंट समथिंग ऑर इट शुडंट रिटर्न एनिथिंग. सो त्यासाठीच आपण वापरतो वॉइड हा डेटा टाईप. आठवत असेल तुम्हाला डेटा टाईपमध्ये आपण वॉइड शिकलो होतो विच रिटर्न्स नथिंग. सो डिरेक्टली तुम्ही असं पण करू शकता. आणि आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणारच आहोत नंबर्स आणि डिजिट्समध्ये. सो तुम्हाला तिथे एक आयडिया येऊन जाणार वॉट बेसिकली वॉइड आहे. आपला इंट झाला, आपला स्ट्रिंग रिटर्न. स्ट्रिंग तर नाही बघणार इतक्या लवकर. आपण सध्या नंबर्स आणि डिजिट्सवाले प्रॉब्लेम्स बघणार आहोत. सो तेच बेसिकली इथे लिहिलं आहे. मेथड नेम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिटर्न टाईप, मेथड नेम, पॅरामीटर्स आणि आपण रिटर्न काय करतो ते सर्वात महत्त्वाचं. जर ह्या व्हॅल्यूज आपण बरोबर लिहिल्या नाही तर आपला कोडच कंपाईल होणार नाही. एक्सेप्शन लिस्ट, ऑप्शनल कॉजिंग, थ्रोज टू स्टेट ओर हे सध्या इग्नोर करा. थ्रोज, एक्सेप्शन हँडलिंग आपण येत्या क्लासेसमध्ये शिकणार. मेथड बॉडी ज्यात आपण आपला लॉजिक लिहितो. सो दॅट्स बेसिकली द फंक्शन इज. सो फंक्शन हे 2 प्रकारचे असतात. आपण जे आता बघितले ते होते युजर डिफाईन्ड फंक्शन. आता आपण क्रिएट केले ते फंक्शन स्वतःहून म्हणूनच त्यांना म्हणतात युजर डिफाईन्ड फंक्शन्स. दुसरे असतात
इनबिल्ट फंक्शन. इनबिल्ट फंक्शन म्हणजे काय, जे जावानी ऑलरेडी बनवून ठेवले आहेत, जसं की स्ट्रिंग डॉट लेंथ असते, डॉट लेंथ. सो हा फंक्शन एक असतो जो इनबिल्ट असतो जावाकडे, जो सांगतो स्ट्रिंगची लेंथ एक्झॅक्टली किती आहे. कलेक्शन्स डॉट सॉर्ट असतो, जो आपला जो डेटा असतो तो सॉर्ट करून देतो. सो हे झालेत इनबिल्ट फंक्शन्स. असे फंक्शन्स जे जावाने डिफाईन केले आणि आपल्याला ते डायरेक्टली यूज करावे लागतात. सो ते झालेत इनबिल्ट फंक्शन. आणि युजर डिफाईन्ड फंक्शन जे युजर क्रिएट करतो. युजर म्हणजे आपण क्रिएट करतो. जसं की आता आपण फंक्शन क्रिएट केलं इंट सम किंवा मल्टिप्लिकेशन, हे झाले युजर डिफाईन्ड फंक्शन्स. सो दॅट्स बेसिकली इट फॉर द फंक्शन्स. भेटूयात नेक्स्ट चॅप्टरमध्ये. त्यात आपण परफॉर्म करणार आहोत नंबर्स आणि डिजिट्सचे काही ऑपरेशन्स. सो त्यात लॉजिकल बिल्डिंग होते आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होणार की हळूहळू आपल्याला कोडिंग येते आहे. सो या, दॅट्स इट फॉर टुडेज. सी यू नेक्स्ट चॅप्टर.